बरेच दिवस झालं सुकट झिंगा असं काही केलंच नव्हतं. आता म्हटलं ते आहे घरी तर करूनच टाकावं. आता त्याच्यासाठी मी झिंगं घेतलेलं, ते चांगलं नीट करून घेतलेलं आणि साफ करून घेतलेलं आणि त्याच्यानंतर हे पाण्यात भिजत घातलेलं. गॅसवर एक कढई ठेवली, त्यात तेल घातलं, त्यात कांदा घातला. कांदा चांगला सोनेरी होईपर्यंत तो भाजला. त्याच्यानंतर त्यात टमाटर टाकलं. त्यात आलं लसूण थोडंसं चेचून टाकलं, तेही चांगलं भाजून घेतलं. त्यानंतर हळद घातली, धनेपूड घातली आणि आपली घरगुती चटणीही त्यात घातली. हे सगळं साहित्य त्या तेलात चांगलं परतून घेतलं. त्यानंतर ते झिंगं भिजत घातलेलं होतं, त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि ते सगळं झिंगं ह्यात घालायचं आणि हे घातल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं. आता हे चांगलं परतलं की मग नंतर त्यात थोडंसं पाणी घालायचं. पाणी घातल्यामुळं हे सगळं साहित्य जरा शिजलं जातं. त्यात चवीपुरतं मीठ घालायचं आणि नंतर हे सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं. एक 5 मिनिटाची झाकण लावून त्याला वाफ काढून घ्यायची आणि नंतर कोथिंबीर घालायची. पुन्हा हे सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी आटवून घ्यायचं. आता इथं आपलं झिंगं किंवा सुकट तयार झालेलं आहे. याला कोण कोण जवळाही म्हणतं. आता मस्तपैकी भाकरी करून घेतलेल्या आहेत आणि वाढायला घेतलेलं आहे. आता इथं मी भाकरी ठेवली आहे, झिंगं वाढलं आहे आणि कोणाला अंड्याचं भुर्जी पाहिजे तीही करून दिली, कोणाला अंड्याचं ऑमलेट पाहिजे तेही करून दिलं आहे. खायला हे सगळं एक नंबरच झालेलं. मग या तुम्हीही जेवायला.